शासनाने रेती निर्गती संदर्भात तयार केलेल्या धोरणाला वाटाण्याच्या अक्षता लावून गोंदिया जिल्ह्यात खुलेआम रेती तस्करी आणि मुरुम उत्खनन सुरू असून महसूल यंत्रणेच्या नाकावर टिचून ही रेती तस्करी आणि मुरुम उत्खनन सुरू आहे। नवीनच रुजू झालेल्या उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड यांच्या कारवाईमुळे अवैध मुरुम आणि रेती वाहतूक करणाऱ्यांचे थोडेफार धाबे दणाणले असले तरी अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर आळा बसवण्यास महसूल प्रशासनाच्या हाती यश लागलेलं नाहीये। गोंदिया जिल्ह्याच्या देवरी शहरातील गट क्रमांक 237 येथील मालक रामेश्वर हरिराम यांच्या शेतातून अवैध मुरुम उत्खनन भर दिवसा सुरू असतानाही उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड आणि पोलीस प्रशासन देवरी यांच्या संयुक्त कारवाईनं मदन चिंटू राहिले यांचे 2 ट्रॅक्टरसह JCBला ताब्यात घेण्यात महसूल विभागाला यश आलं आहे। तर दुसरीकडे मध्यरात्रीच्या वाहतुकीनं रेती माफियांनी आपलं साम्राज्य देवरी तालुक्यामध्ये उभं केले। सडक अर्जुन तालुक्यातील रोंदळ रेती घाटातून आणि छत्तीसगड येथील धमतरी येथील अवैध रेतीची वाहतूक देवरी शहरासह तालुक्यात वाढली आहे। देवरी शहरात येणाऱ्या प्रत्येक टिप्परमध्ये एक रॉयल्टी आणि 5-5 टिप्पर अधिक पट रेती आणली जात आहे। देवरी शहरामध्ये रेतीला भाव अधिक असल्यानं रेती तस्करीला जोर आलेला आहे। उपविभागीय अधिकारी यांनी केलेल्या कारवाई कुठेतरी अवैध वाहतूक आणि उत्खननावर आळा बसेल यानं नागरिक कुठेतरी सुखावले आहेत। प्रतिनिधी मुकेश खरोले, NTV न्यूज मराठी, गोंदिया।